वेलकम टू शोनाज ब्युटी पार्लर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हळदीचा ब्रायडल मेकअप लूक. तर या ठिकाणी ब्राईडची खूप सुंदर कॉस्ट्यूम आणि ब्राईडचा बिफोर क्लिक करत मी या ठिकाणी मेकअपला सुरुवात केली आहे. पूर्णपणे सेटअप हा तयार करून घेतला आहे, जेणेकरून आम्हाला मेकअप करायला जास्त वेळ जाणार नाही आणि वस्तूंची शोधाशोध करायला लागणार नाही. तसंच माझ्यासोबत जे माझ्या हेल्पसाठी माझे स्टुडंट्स होते, त्यांनी हेअर प्रेप करायला सुरुवात केली. त्यासोबतच मग मी मेकअप करायलासुद्धा सुरुवात केली. या ब्राईडच्या मेकअपसाठी आम्ही विदर्भात गेलो होतो आणि हा विदर्भातला मेकअप आहे. तर मुंबईहून आम्ही विदर्भामध्ये गेलो होतो, तर तिथे जाताना कशी धमाल केली होती, काय-काय केलं होतं, ह्या सगळ्याच्या व्हिडिओज मी पोस्ट केल्या आहेत. तर त्यासुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. त्यानंतर मी या ठिकाणी मेकअप करायला सुरुवात केली आहे. तर थोडेसे डार्क सर्कल असल्यामुळे डार्क स्पॉट कलर करेक्शन यूज केलं आहे. लाईट ऑरेंजसोबत मी या ठिकाणी अंडर आय करेक्शन केलं आहे. त्यासोबतच न्यूट्रलायझिंग करून मी ते ऑरेंज कन्सिलर कव्हर अप करून घेतलं आहे. जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, ज्या ठिकाणी आपल्या डार्क स्पॉट्स दिसतात त्या ठिकाणी आपण डायरेक्ट फाउंडेशन किंवा कन्सिलर यूज नाही करत. तर त्या ठिकाणी आपण आधी कलर करेक्शन करून घेतो, ज्यामुळे मेकअप आपला ग्रे पडत नाही आणि मेकअप केल्यानंतर तो लाँग लास्टिंगसुद्धा राहतो. बरेच वेळेला असं होतं की डार्क स्पॉट्स असल्यामुळे आपला मेकअप लाँग टाईमपर्यंत टिकत नाही किंवा तो ग्रे होऊन जातो, भरपूर प्रॉब्लेम्स येतात. तर त्या सगळ्याचं सोल्युशन हेच आहे. तुम्ही सुरुवातीला कलर करेक्शन करून घ्या, त्यानंतर न्यूट्रलाइज करून कन्सिलर आणि फाउंडेशन करून घ्या. तर या ठिकाणी मी पूर्ण फेसवरती त्या कंप्लीट प्रोसेस करून घेतल्या आहेत. त्यानंतर ब्राईडचा फेस हा खूप जास्त चब्बी दिसायला नको, त्यामुळे मी त्यांना काउंटरिंगसुद्धा करून घेतलं आहे. आणि काउंटरिंग करून झाल्याच्या नंतर तिच्या फेसवरती एक प्रॉपर शेपसुद्धा क्रिएट झालेला होता. जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप मेकअप करताना तुम्हाला फेसचा चबीनेस अवॉइड करण्यासाठी आणि असं फोटोजमध्ये सुद्धा खूप हेल्दी फेस न यावा यासाठी मी कॉन्टोरिंग करून घेतलं. त्यानंतर ब्राईडला मी ब्लशर यूज केला. ब्लशर माझा खूप फेवरेट आहे आणि तो मी सगळ्या ब्राईडला यूज करते. ज्यांना जास्त नसेल पाहिजे त्यांना लाईट पीच कलरमध्ये यूज करते. ज्यांना जास्त पाहिजे असेल त्यांना पिंकी यूज करते. त्या ठिकाणी मी जे प्लेसमेंट केले आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ब्लशर आणि हायलायटर चिकबोन्सवरती व्यवस्थित सेट करून घ्यायचं, नोजवरती सुद्धा. आणि हा आपला बेस तयार झालेला आहे आणि लिपस्टिक आणि आय मेकअप हे शेवटी मी ठेवलं आहे. तर प्रत्येक ब्राईडच्या ज्वेलरीनुसार, त्यांच्या कॉस्ट्यूमनुसार आणि त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला आय मेकअप सिलेक्ट करायचा आहे. आणि आय मेकअपचा जो कलर तुम्ही सिलेक्ट करत आहात तो कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार असला पाहिजे. या ठिकाणी माझ्या क्लायंटने मला सांगितलं होतं की खूप सेटल आणि सोबर आय मेकअप पाहिजे, म्हणून तो मी लास्टला ठेवला, कारण तो न्यूड शेडमध्ये पाहिजे होता. जर तुम्हाला चंकी असा पूर्ण ग्लिटरी आय मेकअप करायचा असेल तर तुम्ही आधीसुद्धा करून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी आयब्रो फिल करत आहे. आयब्रोज खूप थिन होते आणि आयब्रोजचा शेप हा खूप पातळ वाटला असता पूर्ण फेसच्या अकॉर्डिंग. त्यामुळे मी तिथे आयब्रो डिफायनर यूज करत आहे PSCचं. आणि हा ब्राऊन शेड आहे, जेणेकरून ते खूप ओरिजिनल असं दिसून पण येत आहेत आणि जास्त असं हेवी पण नाही वाटत आहे. त्यानंतर मग मी आय मेकअपसाठी पिंक शेड यूज करणार आहे. सगळ्यात आधी मी क्रीज लाईन क्रिएट करून घेते. आता क्रीज लाईन काय? तर क्रीज लाईन म्हणजे जेव्हा पण आपण डोळे ओपन करतो त्यावेळेला डोळ्यावरती एक फोल्ड क्रिएट होतो, तर त्या फोल्डला म्हणजे जी घडी पडते त्याला आपण क्रीज लाईन बोलतो. तर ही क्रीज लाईन आपण एखाद्या ब्राऊन कलरने किंवा आपल्याला जो कलरचा आय मेकअप करायचा आहे त्यातला एकदम लाईट शेड घ्यायचा आणि त्याने क्रिएट करायचं. जसं मी ह्या ठिकाणी पिंक कलरचं एकदम लाईट पिंक कलरचा आय शॅडो घेतला आहे आणि तो क्रीज लाईनवरती अप्लाय केला आहे, जेणेकरून आपल्याला एक बॉर्डर क्रिएट होईल. क्रीज लाईन म्हणजे बॉर्डर आपण बोलू शकतो आणि त्या बॉर्डरच्या आतमध्येच आपल्याला सगळे आय शॅडो यूज करायचे आहे. त्यानंतर आउटर कॉर्नर, इनर कॉर्नर तुम्हाला ज्या शेडमध्ये पाहिजे ते तुम्ही क्रिएट करू शकता. कस्टमरने मला न्यूड शेड सांगितला होता, तर न्यूड शेडच्या अकॉर्डिंगच मी या ठिकाणी पिंक, लाईट पिंक, डार्क म्हणजे अगदी राणी कलर नाही, पण एकदम सटल असा कलर घेतला. आणि ज्या ठिकाणी आपण लायनर अप्लाय करतो त्या ठिकाणी मी ब्राऊन कलरने हलका स्मोकी इफेक्ट दिला आहे, जेणेकरून थोडं युनिकसुद्धा वाटेल आणि खूप सुंदर असा लुकसुद्धा आला होता. कारण कस्टमरचे आउटफिट हे एकदम लाईट शेड होते आणि त्या लाईट शेड सोबत खूप जास्त असा भडक असा आय मेकअपसुद्धा सूट झाला नसता. तर पूर्ण आय मेकअपला मी बघा लाईट ब्राऊन आधी अप्लाय करायचा, त्यानंतर थोडासा ब्लॅक टिंट घेतला आहे आणि तो त्यामध्ये अप्लाय केला आहे आणि हलका ब्लेंड केला आहे. त्यानंतर आयलायनर. आयलायनरने डोळ्याला खूप सुंदर शेप येतो. आयलायनर यूज करा आणि विंग्स लायनरची प्रॅक्टिस करून खूप छान असा विंग्स लायनरसुद्धा करायला सुरुवात करा. जे माझे स्टुडंट्स बिगनर आहेत त्या लोकांनासुद्धा मी हे नक्की सांगेल की आयलायनरची प्रॅक्टिस खूप छान करून घ्या. आय डमीवरती यूज करा आणि खूप सुंदर असं तुम्हाला आय मेकअप करता येईल मग त्यानंतर. आणि लायनरवरतीच तुमचं पूर्ण डोळ्याची फिनिशिंग असते. तुम्ही कुठलेही कलर खूप छान क्रिएट केले आणि लायनरच बरोबर नसेल तर आय मेकअपचं पूर्ण शो निघून जाणार. तर त्यामुळे
प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार. आय डमीवरती यूज करा आणि आय डमीवरती तुम्ही शिका, त्यानंतर स्वतःवरती यूज करा. काही प्रॉब्लेम नाही आहे. आयलायनर लावायला खूप छान शिकलंच पाहिजे. त्यानंतर मग मी या ठिकाणी आय मेकअप कंप्लीट करून घेतलेला आहे आणि आपली लिपस्टिकसुद्धा बाकी आहे. तर लिपस्टिक पण या ठिकाणी मी थोडी अशी सेटल कलरच घेतला आहे. कारण आमचा हा हळदीचा फंक्शन मॉर्निंगचा होता आणि गावाला थंडी पण भरपूर होती, त्यामुळे लिप्स पण खूप फाटत होते. त्यामुळे आधी लिप बाम लावून पूर्ण हायड्रेट करून घेतलेत लिप्स आणि त्यानंतर मग आम्ही लास्टला या ठिकाणी लिपस्टिक यूज करत आहोत. ही आमची एक्सायटेड ब्राईड ऑलवेज जेव्हा पण ती बघत होती की आम्ही व्हिडिओ शूट करत आहोत, त्यावेळेला ती नवीन-नवीन पोज देत होती. प्रत्येक ब्राईडचा वेगळ्या असतात. काही ब्राईड्स खूप एक्सायटेड असतात, काही शाय असतात. तर प्रत्येकासोबत कोऑर्डिनेट करायचं आणि आपलं काम खूप छान आणि सुंदर पद्धतीने करायचं. तर या ठिकाणी मी आयलॅशेस कट करून व्यवस्थित आईजच्या अकॉर्डिंग यूज केले आहे. आयलॅशेस हे खूप लाँग जरी असले तरीसुद्धा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. इनर कॉर्नरला थोडेसे लाईन बाकी सोडायची आणि आउटर कॉर्नरला व्यवस्थित स्टिक करून घ्यायचं, जसं मी या ठिकाणी यूज केलं आहे. इनर कॉर्नरची आयलॅश जर जास्त लाँग असेल तर ती ब्राईडला ती लागत राहते, टोचत राहते. तर मग ते तुम्हाला एकदा व्यवस्थित बघायचं आहे. जसं या ठिकाणी ब्राईडची आयलॅशेस ही तिच्या फेसच्या अकॉर्डिंग आणि आय मेकअपच्या अकॉर्डिंग सूटसुद्धा होतात आणि कस्टमरला तुम्ही दाखवूनच आयलॅशेस यूज करा. खूप जास्त मोठे आयलॅशेस लावू नका. आणि त्यानंतर मग लोअर लॅशला मी थोडासा पिंक कलर यूज करून व्हाईट काजळसोबत आय मेकअप कंप्लीट करून घेतला आहे आणि त्यानंतर मग ही लिपस्टिक जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की लिप्स खूप जास्त ड्राय झाले होते, त्यामुळे आधी हायड्रेशनसाठी लिप बाम यूज केला आहे आणि त्यानंतर लिपस्टिक. त्यासोबतच माझ्या स्टुडंटने या ठिकाणी खूप छान अशी हेअरस्टाईल करायला सुरुवात केली होती. फ्रंटने सागरवेणी घालून घेतली आहे आणि फेसला थोडा फेस फ्रेमिंग पाहिजे होता, म्हणून फ्रंटने थोडे हेअर्स कर्ल्स करून घेतले. या ठिकाणी आमच्याकडे वेळ खूप जास्त होता, कारण आम्ही नाईटला स्टे करून झाला होता, त्यामुळे क्रिएटिव्ह हेअरस्टाईल करायची असं आमचं ठरलं. तर क्रिएटिव्ह हेअरस्टाईलसाठी काय करायचं, तर आमच्याकडे खूप छान असे फ्रेश फ्लावर्ससुद्धा होते आणि आम्ही खूप असं सर्च करून काहीतरी नवीन गोष्ट तयार केली आहे, जी तुम्ही ह्या व्हिडिओच्या एंडला बघालच. तर मागच्या साईडने केसांची एक वेणी घालून घेतली, आतमध्ये डोनट लावला आहे आणि त्यावरती मी ही वेणी एक गुलाबाच्या शेपमध्ये अशी सेट करून घेतली आहे, जेणेकरून आम्हाला एक बेस मिळेल. आणि त्यानंतर मग आम्ही ब्राईडला तिची जी काही फ्लोरल ॲक्सेसरीज होती ते वेअर करून घेतली, ज्यामध्ये इयरिंग्स, मांगटिका, बांगड्या, गळ्यातलं जे नेकलेस होता, ह्या सगळ्या गोष्टींनी मस्तपैकी ब्राईडला सजवून घेतलं आणि ती खूप सुंदरसुद्धा दिसत होती आणि तिला हे सगळं खूप सूट पण करत होतं, म्हणजे ती खूप क्यूट दिसत होती. आणि ते झाल्याच्या नंतर मग आम्ही फायनलला हेअर एक्सेसरीज लावायला घेतली, जी तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप मजासुद्धा येईल आणि खूप ती इंटरेस्टिंग पण वाटेल. तर ही ज्वेलरीसुद्धा खूप छान होती, डिसेंट आणि युनिक होती. पहिली गोष्ट तर मला ती खूप आवडली. आणि आता हे तुम्ही बघा, हे एक बँगल घेतलं आहे, त्या बँगलला तोडलं आहे, मधून त्याला ब्रेक करून घेतलं आहे आणि जिप्सीचे छोटे छोटे असे आम्ही बंचेस करून घेतले आहे आणि ते या बँगलच्या भोवतीने आम्ही सजवून घेतले आहे, जसं तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर असं सुई धाग्यामध्ये हे लाँग अशा माळा बनवून आम्ही त्याला खालच्या बाजूने लावलं आणि ही जो बँगल होती ना, ती आम्ही त्या बनच्या शेजारी सेट करून घेतली. त्याला पिन पिन काही करायची आम्हाला गरज पण लागली नाही आणि ती व्यवस्थित सेटसुद्धा होऊन गेली. आहे की नाही इंटरेस्टिंग हेअरस्टाईल? तर मग तुम्हाला असे युनिक हेअरस्टाईल पाहिजे असतील तर नक्की आमच्या पेजला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज मी नेहमी शेअर करत असते, तुम्ही त्या नक्की बघा आणि तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला भेटणार आहेत. तर हा आमचा ब्राईडचा फायनल लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू आणि एन्जॉय करा, मस्त रहा, बाय.